आजकाल शिक्षण महाग आहे आणि MBA, इंजिनिअरिंग, डॉक्टरिंगसाठी फी भरणे अनेक विद्यार्थ्यांसाठी मोठा अडथळा बनतो. पण काळजी करू नका. शासकीय योजना आणि बँक कर्जामुळे तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. सेंट्रल सेक्टर इंटरेस्ट सबसिडी स्कीम अंतर्गत तांत्रिक किंवा व्यावसायिक कोर्ससाठी घेतलेल्या शिक्षण कर्जावर व्याज सवलत म्हणजे इंटरेस्ट सबसिडी मिळते. डॉक्टर आंबेडकर स्कीम ही योजना मुख्यतः OBC किंवा EBC समुदायातील विद्यार्थ्यांसाठी आहे. परदेशात किंवा देशात अभ्यासासाठी शिक्षण कर्जावर व्याज सबसिडी मिळते. अटी, उत्पन्न मर्यादा, कोर्स मंजुरी आणि बँक कागदपत्रे. राज्यात अनेक बँका शिक्षण कर्ज योजना चालवतात, जसे बँक ऑफ महाराष्ट्र मॉडेल एज्युकेशन लोन, महास्कॉलर लोन, SBI स्टुडंट लोन स्कीम. महाराष्ट्र सरकार विविध शिष्यवृत्ती योजना देते, जसे पोस्ट ग्रॅज्युएट स्कॉलरशिप्स, SC ST OBC EBC विद्यार्थी स्कॉलरशिप. काही योजनांमध्ये 50% किंवा पूर्ण फी अनुदान मिळते. सध्या शिक्षण कर्जासाठी व्याजदर 9.5% ते 11.3% दरम्यान आहेत. काही योजना व्याज सबसिडी देते. मोराटोरियम कालावधी अभ्यास प्लस 1 वर्ष आहे. प्रोसेसिंग फी काही योजना माफ करतात. कोलॅटरल रिक्वायरमेंट्स 7.5 लाखांपर्यंत कर्जासाठी नाही. शैक्षणिक कर्ज किंवा शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. 1. ॲडमिशन किंवा प्रवेश प्रमाणपत्र. 2. मार्कशीट किंवा शैक्षणिक पात्रता. 3. उत्पन्न प्रमाणपत्र. 4. आधार किंवा ओळखपत्र. 5. पत्ता प्रमाणपत्र. 6. बँक खाते तपशील. 7. पासपोर्ट फोटो. 8. खर्चाचा अंदाजपत्रक. 9. कोलॅटरल जर मोठं कर्ज असेल तर. 10. जात किंवा सामाजिक घटक प्रमाणपत्र जर लागू असेल तर. या योजनांमुळे तुम्हाला मिळते शिक्षणासाठी आर्थिक मदत, व्याज सवलत, सुरक्षित कर्ज प्रक्रिया, भविष्य उज्ज्वल करण्याची संधी. कर्ज किंवा शिष्यवृत्तीसाठी 1. संबंधित बँक किंवा सरकारी पोर्टलवर जा. 2. ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरा. 3. आवश्यक कागदपत्रे जोडून सबमिट करा. 4. पात्रता पडताळणीनंतर कर्ज मंजूर होते. टिप: अर्ज वेळेत करा. मित्रांनो, तुमच्या शिक्षणासाठी आर्थिक अडथळा आता नाही. या योजना वापरा आणि तुमचे स्वप्न पूर्ण करा.